chemistry class. Today we will see bond fission. Here this bond is nothing but the covalent bond. Okay, covalent bond. Here fission means breaking of the covalent bond is known as a bond fission. Covalent bond ची ब्रेकिंग करायचं आहे आपल्याला, तो ब्रेक करायचा आहे. या प्रोसेसला आपण बॉन्ड फिशन असं म्हणू. इन प्रेझेन्स ऑफ आयदर photochemically HNO or thermally or in presence of some reagent we have to break that bond. Bond fission is of two types. One is homolytic bond fission. आणि दुसरा आहे हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन. होमोलायटिक बॉन्ड फिशन पहिल्यांदा पाहूया. होमोलायटिक बॉन्ड फिशन किंवा त्यालाच म्हणता येईल होमोलायसिस. होमो या शब्दाचा आहे सिमेट्रिकल, सिमिलर. ओके, सिमेट्रिकल और सिमिलर. होमो मीन्स सिमेट्रिकल और सिमिलर. The covalent bond is broken in symmetrical manner. Okay, that type of fission or that type of breaking is known as homolytic fission. Here the symmetrical or the homolytic fission generally takes place in between the atoms which having the same electronegativity. पहा, शब्द महत्त्वाचे आहेत. ज्याच्यामध्ये दोन ॲटम जे कोव्हॅलेंटली बॉन्डमध्ये अटॅच आहेत, अशा दोन्ही ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही सारखीच असावी लागते. ओके, फॉर एक्झाम्पल हियर CS3. These both the carbon atom having the same electronegativity. Okay, such a molecule undergoes homolytic fission. Okay, in presence of heat or HNO, this undergoes homolytic fission in such a way that this one bond consists of two electron. Each of the atom will get one single electron. याच्याकडे एक इलेक्ट्रॉन जाईल, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन जाईल. अशा प्रकारे फिशन करायचं जेणेकरून दोघाकडे सारख्याच इलेक्ट्रॉनची संख्या जाणार आहे. एका बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन याच्याकडे, दुसरा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे. याला आपण म्हणायचं सिमेट्रिकल बॉन्ड फिशन. दॅट इज ब्रेकिंग ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड इन सिमेट्रिकल मॅनर in such a way that both the bonded atoms will get the same number of electron, that is one electron to each atom, and they results into formation of free radicals, that is CS3 free radical plus CS3 free radical. दोघाकडे एक हा इलेक्ट्रॉन आलेला आहे. ओके, दिस इज एन फ्री रॅडिकल. हा फ्री रॅडिकल, दोघाकडे एक इलेक्ट्रॉन आलेला आहे बॉन्डमधला, हे झाले फ्री रॅडिकल. म्हणजेच होमोलायटिक बॉन्ड फिशनचा प्रोडक्ट काय असणार आहे? फ्री रॅडिकल. यामधली महत्त्वाची कंडिशन हीच आहे, कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम जे आहेत ज्याचं आपण बॉन्ड फिशन करणार आहोत, त्या दोन्ही ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही सारखीच असली पाहिजेत. CS3 असेल किंवा CL. हियर इट अंडरगोज होमोलायटिक बॉन्ड फिशन. बोथ द ॲटम विल गेट वन सिंगल इलेक्ट्रॉन. याला एक इलेक्ट्रॉन, याला एक इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे Cl हियर फ्री रॅडिकल प्लस Cl फ्री रॅडिकल. ओके, HNO किंवा थर्मल कंडिशन असेल किंवा परऑक्साईड लाईक त्या ठिकाणी रिएजंट असेल तरी त्यामध्ये प्रोडक्ट तुमचा फ्री रॅडिकल येणार आहे. ओके, तर हे जे सगळे आहे ते व्हेपर फेजमध्ये जनरली केलं जातं. नॉन पोलार मीडियम जी असणार आहे याची नॉन पोलार असेल. आणि जनरली इन द व्हेपर फेज हियर होमोलायटिक बॉन्ड फिशन टेक्स प्लेस. ओके, प्रोडक्ट ऑफ द होमोलायसिस इज द फ्री रॅडिकल्स. डॅश इज ऑब्टेन्ड बाय होमोलायटिक फिशन. ऑप्शन कॅटायन असेल, अनायन असेल, फ्री रॅडिकल. द आन्सर इज फ्री रॅडिकल. दॅट इज इन होमोलायटिक फिशन द फ्री रॅडिकल्स आर ऑब्टेन्ड. दॅट इज अ टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ आयदर HNO or thermal condition or in presence of
लाईक परॉक्साइड्स, ओके, याच्या प्रेझेन्समध्ये फ्री रॅडिकल तयार होतात, हे एक महत्त्वाचा पॉईंट. आणि त्यानंतर नॉन पोलार मीडियम, कंपाऊंड, नॉन पोलार कंपाऊंड ॲज वेल ॲज मीडियम नॉन पोलार असली पाहिजेत. त्यानंतर जनरली इट इज टेक्स प्लेस इन द वेपर फेज, ओके, अशा प्रकारचे. आणि कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स सेम असला पाहिजेत, हॅविंग सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, शुड हॅव सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. हे 4 पॉईंट जर असतील तर त्या ठिकाणी आपण होमोलायटिक बॉन्ड फिशनचा विचार करू. आणि त्यानंतर येणारा प्रोडक्ट याचा काय असेल, प्रोडक्ट इज फ्री रॅडिकल. पहा, एवढे पॉईंट आपण होमोलायटिक बॉन्ड फिशनमध्ये लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा दुसरा असेल हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन. हेट्रोलायटिक नेम इटसेल्फ इंडिकेट्स इट्स मीनिंग, ओके, त्याच्या नावात त्याचा अर्थ बराच काही आहे. हेटेरो दॅट इज अ डिफरंट, हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन, हेटेरोलायटिक बॉन्ड फिशन that is also known as heterolysis, lysis breaking, hetero different, breaking of a covalent bond in unsymmetrical manner, okay, unsymmetrical or different. Hetero means unsymmetrical or dissimilar or a different, unsymmetrical breaking of a covalent bond, okay, which results into formation of cation and anion. And this heterolytic bond fission takes place in those compound which having the different electronegativity of that two atoms which are covalently bonded to each other. असे दोन ॲटम जे एकमेकाला कोव्हॅलेंट बॉन्डनी अटॅच आहेत, पण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्या दोघांची जी आहे ती वेगळी असणार आहे. एकाची जास्त असेल आणि दुसऱ्याची कमी असेल. ज्याची जास्त आहे तो बॉन्डचे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जाणार, तो अनायॉन बनणार, आणि दुसरा जो राहिला तो काय राहील, कॅटायॉन. इन दिस वे सिम्पली फॉर एक्झाम्पल मिथाईल CH3 आहे आणि याला अटॅच असलेला सपोज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह लाईक Cl, तर याचं बॉन्ड फिशन असं होतं, बोथ इलेक्ट्रॉन्स आर शिफ्टेड टुवर्ड्स Cl, इट बिकम्स Cl मायनस, आणि दुसरा जो असेल तो CH3 प्लस. या ठिकाणी काय झाला, कॅटायॉन अनायॉन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज स्पेसिस. समजा कार्बनला अटॅच असलेला एखादा मेटल असेल किंवा त्याच्यापेक्षा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल, कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, याचे दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनकडे जातील, कार्बन निगेटिव्ह बनणार, CH3 मायनस प्लस Li प्लस. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हेट्रोलायटिक फिशन करतोय. त्यासाठी महत्त्वाची कंडिशन आहे, पहिली कंडिशन महत्त्वाची, द बॉन्डेड ॲटम शुड हॅव द डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. Bonded atoms should have different electronegativity, म्हणजे एकाची जास्त आणि एकाची त्या ठिकाणी काय असणार, कमी असणार. त्यानंतर इट इज अ टेक्स प्लेस इन पोलार मीडियम, इट टेक्स प्लेस इन पोलार मीडियम. त्यामध्ये त्याचे मीडियम किंवा सॉल्वंट हा पोलार असेल. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ दिस रिॲक्शन इज कॅटायॉन अँड अनायॉन. प्रोडक्ट ऑफ हेट्रोलायटिक फिशन इज कॅटायॉन अँड अनायॉन. अशा प्रकारे हे पॉईंट आपण कशासाठी लक्षात ठेवायचे आहेत, हेट्रोलायटिक फिशन. तर अशा प्रकारे होमोलायटिक आणि हेट्रोलायटिक फिशन आपण या ठिकाणी पाहिलेले आहोत, ओके.